तर नमस्कार. मी परमेश्वर वैद्य, ग्राम महसूल अधिकारी, चाकूर येथून असून मित्रांनो, आजपर्यंत आपण सहाय्यकांनी म्हणजे सर्वेवर यांनी ई पीक पाहणी कशा पद्धतीने करायची याचा संपूर्ण व्हिडिओ डिटेलमध्ये आपण पाहिला होता यापूर्वी. तर आता सहाय्यकांनी ई पीक पाहणी प्रत्यक्ष बांधावरती जाऊन केल्याच्या नंतर ती पीक पाहणीची मान्यता देण्यासाठी ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाठी साहेब यांच्या लॉगिनला येते. तर आपण ते सहाय्यकांनी नोंदवलेल्या ई पीक पाहणीला मान्यता देणे शासनाने यावेळेस बंधनकारक केलेलं आहे. प्रत्येक ई पीक पाहणी केलेल्याला मान्यता आपल्याला द्यायचीच आहे. तर पहा, आपल्याला ती मान्यता कशा पद्धतीने द्यायची. गेल्या वर्षी म्हणजे 25-26 किंवा 25-26 मध्ये कसं होतं, काही गटांना ऑटो अप्रुव्हल व्हायचा, परंतु यावेळेस शासनाने किंवा डीसीएच ऍप ज्या टीमने बनवला त्याने तसं ऑटो अप्रुव्हल ठेवलं नाही. तर त्या प्रत्येक गटाला मान्यता आपल्याला द्यायची आहे असं त्यांनी यावेळेस ठेवलेलं आहे. तर हे खूप मोठं आणि वर्स्ट काम आहे मित्रांनो. तर ते आपण कशा पद्धतीने मान्यता द्यायची हे आज आपण या ठिकाणी पाहणार आहेत मित्रांनो. तर बघा, आपण आपली लॉग इन केल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, ह्या सुपरवायझर टास्क मॅनेजमेंट मध्ये जायचं आहे. आपण कालपर्यंत काय होतो, सर्वेवर टास्क मॅनेजमेंट मध्ये जात होतो. कशासाठी, तर सर्वेवरला गट अलॉट करण्यासाठी वगैरे आपण याच्या वरच्या टॅब जो आहे, याचा वरचा टॅब जो आहे सर्वेवर मध्ये जात होतो. तर आपल्याला आपण आता काय काम करायचं हे ऍप मध्ये, तर तुम्हाला सांगतो. सर्वप्रथम आपण mhdsc-agristech.government.in या लिंक वरती जाऊन आपल्याला लॅपटॉप मध्ये आपली लॉग इन करून घ्यायची. लॉग इन केल्याच्या नंतर आपल्याला अशी सर्व स्क्रीन दिसून येते मित्रांनो. तर स्क्रीन दिसून आल्याच्या नंतर आपल्याला जायचं आहे काय, आपण सुपरवायझर आहे, सुपरवायझर टास्क मॅनेजमेंट यावरती टिक करायचं आहे मित्रांनो. त्याच्यानंतर बघा, त्याच्या खाली येतं रिव्ह्यू सर्व्हेवर डिटेल्स, यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. रिव्ह्यू सर्व्हेवर डिटेल्स केल्याच्या नंतर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला कुण्या वर्षाचा आहे, आपल्या 26-27 आहे हे आपण या ठिकाणी निवडायचं आहे. खरीप आहे, जे सीझन असेल, आता पुढे येणार खरीपच्या नंतर रब्बी असेल ते आपल्याला रब्बी निवडायचे. तर आता आपण खरीप विषयी जाणून घेऊया. आपल्याला आपला स्टेट निवडायचा आहे, आपल्याला आपला डिस्ट्रिक्ट निवडायचा आहे लातूर, आपल्याला आपला तालुका निवडायचा आहे चाकूर, आणि मित्रांनो आपल्याकडे असणारे 1, 2, 3, 4 गाव असतील त्यापैकी आपल्याला जे गाव आहे, माझ्याकडे एकच गाव आहे चापोली, त्यामुळे या ठिकाणी मी या ठिकाणी निवडलेला आहे मित्रांनो. तर या ठिकाणी बघा, डाटा रेंज निवडायची आहे मित्रांनो. आपल्याला डाटा रेंज आपण बघा, ई पीक पाणीला सुरुवात कधीपासून केली, 14 तारखेपासून म्हणजे बनवायला सुरुवात केली व्हिडिओ वगैरे. तर आपण या ठिकाणी 14 टाकलेला आहे. आणि आपण कुठंपर्यंत, म्हणजे आजची तारीख 20 ऑगस्ट आहे, तर 20 ऑगस्ट ह्या 2 तारखा या ठिकाणी डाटाची रेंज घेतली. आपल्याला कुठून कुठवरचे मंजूर करायचे आहेत याचा अर्थ आहे मित्रांनो असा. तर आपण 14 तारखेपासून 20 तारखेपर्यंत म्हणजे ऍक्च्युअल आजच्या डेट पर्यंत जी ई पीक पाणी सहाय्यकांनी हे केली, ई पीक पाणी केलेली आहे, तर त्या सर्वांना आपण मान्यता देणार आहोत. या ठिकाणी बघायचं आहे मित्रांनो, आपल्याला टिक करायचं आहे. आपण काय फर्स्ट सर्वे कंडक्टेड मध्ये काय त्यांनी दिलेले घ्यायचंय की अप्रूव्ह दिलेले घ्यायचे, आपल्याला या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करता येते मित्रांनो. तर आपला हा फर्स्ट सर्वे आहे, त्यामुळे आपण पहिल्या याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि अप्लाय करायचं आहे मित्र. अप्लाय केल्याच्या नंतर बघा, या ठिकाणी माझ्याकडे जे ई पीक पाणी सहाय्यकांनी ई पीक पाणी केलेले आहे, तर त्यांची माहिती या ठिकाणी दिसून येते मित्रांनो. आता इथून पुढे आपला खरा रोल होते, इथपर्यंत आपल्याला काही अडचण येणार नाही कुणालाही. तर पहा, या ठिकाणी काय करायचं आहे मित्रांनो. तर बघा, आता 1 नंबरला जे आहे त्याला आपल्याला ह्या डोळ्याचा जो आयकॉन आहे मित्रांनो, ह्या डोळ्याचा आयकॉन यावरती आपल्याला टिक करायचं आहे. यावरती टिक केल्याच्या नंतर पहा, ही विंडो ओपन होते. या विंडो मध्ये काय येतं पहा, पहिल्यांदाच एक नोट दिलेली आहे, त्यांनी लाल अक्षरामध्ये दिलेली आहे. ही तुम्ही केअरफुली वाचून घ्या, म्हणजे तुम्हाला लक्षात येऊन जाईल की किती हे सिरियसनेस आहे. यामध्येच त्यांनी दिलेला आहे की इम्पॉर्टंट रिमाइंडर दिलेला आहे, तर ते आपण सर्वांनी वाचून घ्यायचं आहे. काय म्हणतात त्याच्यामध्ये, वाचायचं का पण नाही, तुम्ही वाचून घ्या, काही अडचण नाही. तर बघा, या ठिकाणी काय करायचं आपण सांगतो मी आता. या ठिकाणी फर्स्ट सर्वे कंडक्टेड मध्ये आपल्याला जायचं आहे. याच्यावरतीच ऑलरेडी गेलेलाच राहतो आपण ऍक्च्युअल मध्ये काय आणि सर्वेवरचं काय आहे ऍक्च्युअल.
सर्वेवर कुठं होता त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी दाखवतोय मित्रांनो. त्या शेतात होता का उगा दुसरीकडून कुठून इमेज मारली, तर बघा हे सर्वेवर या ठिकाणी होता. ओके, या ठिकाणाहून त्यानं सर्वे केलेला आहे, गटाच्या मध्ये आलेला आहे. तर ते आपण पाहूया. हे शेत कुणाचं आहे? अभय सुरेश कुलकर्णी यांचं हे शेत आहे, चापोली येथील आहे. त्यांचा सर्वे नंबर किती आहे, क्षेत्र किती आहे, सर्व डिटेल या ठिकाणी दिलेली आहे. तर आपल्याला काय करायचं मित्रांनो, सर्वप्रथम आता इथं अप्रूव्ह आणि रिजेक्ट होतं का? डायरेक्ट नाही होत. बघा मी टिक करण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी, अप्रूव्ह करण्यासाठी होते का नाही, रिजेक्ट होतंय का नाही. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, ओनर तुम्हाला अभय सुरेश कुलकर्णी या ठिकाणी व्ह्यू झालेले आहेत. तर बघा ही फोटो जे आहेत, फोटो पहा, व्ह्यू फॉर इमेज या ठिकाणी क्लिक करायचं मित्रांनो. हे पहा या ठिकाणी पहिल्या याला केलं आपण व्ह्यू फॉर इमेज असं केलं. या ठिकाणी बघा, या ठिकाणी ते सर्वेवरनं टाकलेली आहे इमेज सोयाबीनची. आपण पाहिला चालेल का या ठिकाणी काय एक नंबरला सोयाबीन आहे. आपण कशासाठीच्या पाहतो, सोयाबीन साठी दिसते आपल्याला लाल बॉक्सच्या मध्ये. तर त्याच्या इमेज पाहत आहेत आपण. या ठिकाणी सोयाबीन दिसते. तर हे तुम्हाला जी इमेज दिसते मित्रांनो, हे तुम्हाला एक्सेप्ट अप्रूव्ह करायचे किंवा रिजेक्ट करायचे. जर तुम्हाला ब्लर आला वगैरे काय आला, फोटो दिसत नाही, काय सोयाबीन त्यांना नोंदवलं या ठिकाणी ऊस दिसतोय, तर आपल्याला रिजेक्ट करायचे आहे. आणि जर समजा सोयाबीन आहे, ओके आहे, तुम्हाला ओके वाटली तर या ठिकाणी अप्रूव्ह करायचे. अप्रूव्ह केल्या केल्या बघा या वरची अप्रूव्ड म्हणून आले, स्टेटस अप्रूव्ड आला या ठिकाणी आला. आता नेक्स्ट इमेज घेऊया आपण. त्यांनी 3 इमेज काढलेल्या आहेत पीक पाणी सर्वेवर यांनी. आता बघा सेकंड इमेज वरती आपण गेलेलो आहोत. सेकंड इमेज वरती काय म्हणते, स्टेटस पेंडिंग आहे. आता आपण ज्या वेळेस या ठिकाणावरून अप्रूव्ह करू किंवा रिजेक्ट करू त्यावेळेस तिथं स्टेटस अप्रूव्ड येणार आहे. जर आपण रिजेक्ट केली तर स्टेटस रिजेक्ट येणार आहे. या ठिकाणच्या आपण तिन्ही इमेजला आपण अप्रूव्ह करून घेऊया मित्रांनो, कारण त्या ठिकाणी सोयाबीन आहे. या पद्धतीने आपल्याला सोयाबीन साठीची इमेज आपण पाहिलेली आहे. आता बघा या ठिकाणी आलं बघा, तुमचे 2 पीक लागले, 3 फोटो काढायचे आहेत. 6 पैकी 3 आपण अप्रूव्ह केलेले आहेत. काय असेल ते रिव्ह्यू केलेलं आहे. आता सेकंड तूर, तूर म्हणते सहाय्यकाने तूर लावलेली, आपण पाहूया तूरचा फोटो आलाय का. तर या ठिकाणी तूर अंतर्गत आहे मित्रांनो. एक वळ तुरीची आहे आणि एक वळ सोयाबीनची आहे. आपण या ठिकाणी त्या आपण इमेजला हे करणार आहेत, मान्यता देणार आहेत. तूर आणि सोयाबीन पेरलेले आहे. तर या ठिकाणी आपण इमेजला मान्यता दिलेली आहे मित्रांनो. तर आता बघा आउट ऑफ 6 या ठिकाणी आपण इमेज पाहिलेले आहेत. आता या ठिकाणी आपल्याला अप्रूव्ह किंवा रिजेक्ट या ठिकाणी ह्या दोन्ही बटनावरती क्लिक होत आहे मित्रांनो. आता अप्रूव्ह करायचं असेल तर आपल्याला डायरेक्ट सेव्ह करायचं आहे. रिजेक्ट करायचं असेल तर त्याला काय कारण द्यायचं आहे मित्रांनो. बघा आता या ठिकाणी 3 कारण आहेत. तर तिन्ही पैकी नसेल तर ऑर्डर म्हणून आपल्याला टाकायचं आहे. तर या पद्धतीने आपल्याला योग्य ते कारण या ठिकाणचं निवडायचं आहे. यापैकी रिजेक्ट करायचं असेल तर कारण द्यायचं आहे. अन्यथा जर ओके असेल तर आपल्याला काय हे करायचं नाही. आता त्यांनी काय म्हणले बघा, पहिल्या याच्यात मध्येच काय म्हणलंय, कॅप्चर क्रॉप डिटेल्स आर नॉट ॲक्युरेट. जर तुम्हाला ते जर इमेज जर नसेल कॅप्चर केलेली ॲक्युरेट नसेल तर तुम्हाला ते कारण द्यायचंय. दुसऱ्या नंबरचे इमेज मिसमॅच फॉर ॲग्रिकल्चर डिटेल्स कॅप्चर्ड, म्हणजे काय एखाद्या पिकामध्ये मिसमॅच असेल, सोयाबीन त्या ठिकाणी नोंदवले आणि त्या ठिकाणी असेल गहू, त्या ठिकाणी असेल ऊस, त्या ठिकाणी असेल आंब्याची बाग, तर आपल्याला ते सेकंड नंबरचं रिव्हिजन द्यायचं आहे मित्रांनो. त्यानंतरचा बघा, इमेज मिसमॅच फॉर नॉन ॲग्रिकल्चर डिटेल कॅप्चर्ड. या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी योग्य रिजन नोंदवायचं आहे मित्रांनो. आपल्याला जे योग्य वाटतंय रिजन ते नोंदवायचं आहे आणि रिमार्क आपला स्वतःचा पण काही रिमार्क द्यायचा आहे मित्रांनो. जसं की एखाद्या शेतामध्ये सोयाबीनची पीक पाणी केली आहे सहाय्यकांनी आणि त्या ठिकाणी ऊस आहे, ज्या ठिकाणी पडीत आहे आणि त्या ठिकाणी सोयाबीन नोंदवलंय, अशा पद्धतीने असेल तर आपल्याला ते रिजेक्ट करताना वरचा रिजन निवडायचा आहे आणि आपल्याला खाली आपल्या स्वतःचा पण रिमार्क द्यायचा आहे. तर मी या ठिकाणी त्यामध्ये सोयाबीनची एक ओळ आहे, सोयाबीन आहे आणि तुरीची एक ओळ आहे, म्हणून हे मी सर्व सेव्ह करत आहे मित्रांनो. हे पहा, आपण अभय सुरेश कुलकर्णी यांचा सर्वे सेव्ह केला मित्रांनो.
हा, आता या ठिकाणी यू सबमिटेड सक्सेसफुली, क्लोज करंट सर्व्हर डिटेल्स. ओके, या ठिकाणी आपण केलेलं आहे मित्रांनो. आता एक नंबरला बघा, आता अभय आलेत का? नाही. उत्तम बापराव गोरगेळे आलेत. तर आपण ते अभय गेले कुठे? मग अभय आपण ज्यांना मंजुरी दिली ते आपण आता हे काढून आपण अप्रूव्ह केलेले फर्स्ट सर्व्हर अप्रूव्ड या ठिकाणी जाणार आहे. तर आपण आतापर्यंत तिघांना अप्रूव्हल दिलेला आहे. तर या ठिकाणी ते तिघांचं पण येणार आहे. बघा या ठिकाणी आले ना, बसवंत आलमले आपण ज्यांना मान्यता दिली. 3 नंबरला आता आपण दिलेले आहे अभय कुलकर्णी यांना मान्यता आपण दिलेली आहे मित्रांनो. आता या ठिकाणाहून काय होतं का? रिजेक्ट वगैरे काही होत नाही. तर या पद्धतीने आपल्याला मान्यता द्यायची आहे मित्रांनो. जर व्हिडिओ आवडला, आपल्याला जर काही व्हिडिओ कामाचा वाटत असेल तर प्लीज सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करावे. धन्यवाद.